चला मित्रांनो, आज आपण पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार. पुढच्या टॉपिकचं नाव आहे सेल वॉल. बघा, सेल वॉल याचं स्ट्रक्चर, याचं फंक्शन समजण्याआधी आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी इन ब्रीफ आपण थोडक्यात समजून घेणार. या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामधला फरक समजण्यासाठी आपल्याला ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यामध्ये आपण 2 स्टेप्समध्ये याचा अभ्यास करणार. पहिल्या स्टेपमध्ये जे आपल्याला प्लांट सेलचा अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी आपण वापरणार ओनियन पील आणि ॲनिमल सेलचा अभ्यास करण्यासाठी आपण वापरणार चिक सेल. बघा, दोघांचं ऑब्झर्वेशन करणार आपण 2 वेगळ्या कंडिशनमध्ये. पहिली जी कंडिशन असेल, आपण ओनियन पील आणि चिक सेल हे आपण पाण्यामध्ये ॲड केल्यानंतर आपण त्याचं ऑब्झर्वेशन करणार स्लाईड तयार केल्यानंतर. आणि दुसऱ्या कंडिशनमध्ये ह्या दोघेही सेल आपण एक सॅच्युरेटेड सोल्युशन किंवा कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असेल 20% शुगर सोल्युशन, म्हणजे हे हायपरटोनिक सोल्युशन. या सोल्युशनमध्ये आपण दोघेही सेल ॲड केल्यानंतर यामध्ये होणारा बदल, यामध्ये दिसून येणारा चेंज, या 2 कंडिशन्स आपण बघणार. त्यामध्ये आपण पहिली कंडिशन बघणार, चिक सेल अँड ओनियन पील सेल्स इन वॉटर. बघा, या ठिकाणी घेतलेले आपल्याला यामध्ये प्लांट सेल इन वॉटरमध्ये आपण काय करणार, टेम्पररी स्लाईड प्रिपेअर करणार. स्लाईड कशी तयार केली जाते आपल्याला हे आधीच्या वर्गामध्ये गेलेलंच आहे. यामध्ये बघा, आपण या ठिकाणी वापरणार प्लांट सेलचा अभ्यास करण्यासाठी ओनियन पील. हे ओनियन पील आपण काय करणार, कांदा कापल्यानंतर आपल्याला एक थीन असा एक पापुद्रा जो दिसतो त्याला ओनियन पील्स म्हणतात. तो फोर्सेपच्या मदतीने आपण काढणार आणि काढल्यानंतर आपण काय करणार, तो काचेच्या पट्टीवर येणार, म्हणजे स्लाईडवर येणार. आणि स्लाईडवर ठेवल्यानंतर त्यामध्ये ड्रॉप ऑफ वॉटर ॲड करणार. आणि ड्रॉप ऑफ वॉटर ॲड केल्यानंतर त्यामध्ये आपण एक स्टेन वापरणार. त्या स्टेनला म्हणतात सॅपरेनी. आता ह्या सॅपरेनी स्टेन वापरण्याचं एक रिझन आहे की सेल वॉल आणि त्यामध्ये असलेले कॉम्पोनंट्स, न्यूक्लियस, याला काय होणार, स्टेन होणार. म्हणजे ते आपल्याला कलर दिसणार. मायक्रोस्कोपखाली आपण त्याचं ऑब्झर्वेशन सहजगत्या करू शकणार. त्यामुळे हा कलर वापरला जातो, त्यानंतर सॅपरेनी. नंतर आपण कवर स्लिप ठेवणार आणि एकदा ही स्लाईड तयार झाली की ही स्लाईड आपण मायक्रोस्कोपखाली बघणार. आता मायक्रोस्कोपखाली बघितल्यानंतर आपल्याला काही ऑब्झर्वेशन दिसतात. तर त्या ऑब्झर्वेशनमध्ये ह्या ज्या सेल असतात या बॉक्स शेप असतात, म्हणजे चौकोनी आकाराच्या असतात किंवा हेक्झॅगोनल शेपमध्ये आपल्याला या सेल दिसतात. आता या ठिकाणी आपण बघितलं ओनियन पील्समध्ये, तर आपल्याला या सेल अशा बॉक्सच्या आकारात दिसतात आणि त्या रेग्युलर ॲरेंजमेंटमध्ये असतात, म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने या रेग्युलर पद्धतीने अरेंज झालेल्या दिसतात. हे झालं ऑब्झर्वेशन, हे पाण्यामध्ये या ओनियन पील्स सेल बघितल्यानंतर. आता आपण ॲनिमल सेल बघणार. आता ॲनिमल सेल आपण सेम त्याच पद्धतीने आपण काय करणार, एक टेम्पररी स्लाईड तयार करणार. त्यासाठी आपल्याला चिक सेलची आवश्यकता असेल. आता चिक सेल ज्या घेणार आपण, तर त्या चिक सेल म्हणजे काय की आपला जो गाल असतो, आता आतमधला जो भाग असतो त्याला म्हणतात इनर माउथ कॅव्हिटी. आता बघा, या माउथ कॅव्हिटीमध्ये आपण काय करणार, एक टूथ स्टिक घेणार. त्याचा जो ब्लंट एंड असतो, त्या ब्लंट एंडने आपण काय करणार, स्क्रॅबिंग करणार आणि आपण काचेच्या पट्टीवर त्या सेल टाकणार. आता सेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपण ड्रॉप ऑफ वॉटर टाकणार आणि ड्रॉप ऑफ वॉटर टाकल्यानंतर आपण तिथं मिथायलिन ब्ल्यू नावाचा स्टेन वापरणार. हा मिथायलिन ब्ल्यू नावाचा स्टेन वापरणार आणि आपण काय करणार, आपण कवर स्लिप ठेवणार आणि एकदा स्लाईड तयार झाली की आपण ती मायक्रोस्कोप खाली बघणार. ज्या वेळेला आपण मायक्रोस्कोप खाली बघणार त्यावेळेला आपल्याला जो आकार असेल हा ऑर्डरली नसणार, म्हणजे रेग्युलरली नसणार. म्हणजे या ज्या सेल्स असतात या इरेग्युलर पद्धतीने हे अरेंज झालेले असतात, म्हणजे इरेग्युलर, अनियमित पद्धतीने हे अरेंज झालेले असतात. हे आपण त्याचं ऑब्झर्वेशन बघितलं. हे कशामध्ये, पाण्यामध्ये. दुसरी जी कंडिशन्स असेल यामध्ये आपण ओनियन सेल आणि चिक सेल्स या कुठे ॲड करणार, आपण हे ॲड करणार आपण 20% शुगर सोल्युशनमध्ये. हे कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन आहे, एक हायपरटोनिक सोल्युशन म्हणून ॲक्ट होणार. सेम आपण प्रोसेस रिपीट करणार. या प्रोसेसमध्ये आपण ओनियन पील्स घेणार, काचेच्या पट्टीवर टाकणार, म्हणजे स्लाईडवर टाकणार. त्यानंतर आपण 20% शुगर सोल्युशन टाकणार आणि 20% शुगर सोल्युशन टाकल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करणार, स्टेन वापरणार आणि स्टेन वापरल्यानंतर आपण त्याचं ऑब्झर्वेशन करणार. ज्या वेळेला मायक्रोस्कोपखाली आपण ज्या वेळेला ऑब्झर्वेशन्स करणार तर त्यावेळेला बघा, आपल्याला ज्या प्लांट सेलच्या ज्या बाउंड्रीज असतात त्या सारख्याच दिसतील, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज दिसत नाही. परंतु जे सेल मेम्ब्रेन असेल, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, ते आपल्याला श्रिंक झालेलं दिसेल. का की ऑस्मॉसिसमुळे. आता ह्या ठिकाणी हायपरटोनिक सोल्युशन असल्यामुळे ज्या पेशीमध्ये पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे
सराउंडिंगला पाण्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे, त्यामुळे पेशीमधनं पाणी बाहेर येण्यास सुरुवात होणार. आणि पेशीमधून पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाल्यामुळे हे जे मेम्ब्रेन असेल, हे जे मेम्ब्रेन असणार बघा, या ठिकाणी ही जी सेल वॉल आहे, ही सेल वॉल आणि या ठिकाणी हा जो सेल मेम्ब्रेन आहे हे फर्मली अटॅच असणार. यामध्ये थोडा गॅप असतो, परंतु या 20% शुगर सोल्युशन एक हायपरटोनिक सोल्युशन म्हणून ॲक्ट झाल्यामुळे यामधलं जे पाणी असेल हे पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाली. आता पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाल्यामुळे ही जी सेल वॉल असते, या सेल वॉलमध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज आपल्याला बदललेला दिसत नाही. परंतु हे जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, हे प्लाझ्मा मेम्ब्रेन डिटॅच होणार. या सेल वॉलपासून ते सेपरेट होण्यास सुरुवात होणार. का? श्रिंक झाल्यामुळे. आणि श्रिंक झाल्यामुळे या सेल वॉलमध्ये आणि ह्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये बघा स्पेस वाढण्यास सुरुवात झाली. म्हणजे आपण ज्या वेळेला या 20% शुगर सोल्युशनमध्ये या सेल ठेवल्यानंतर आपण ज्यावेळेला ऑब्झर्वेशन करतो त्यावेळेला या सेलचा कुठलाही आकार बदलत नाही, परंतु यामध्ये असलेलं प्लाझ्मा मेम्ब्रेन काय होणार? श्रिंक होणार. जरी ही ऑस्मॉसिसची प्रोसेस घडून आली की यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा चेंज झालेला दिसत नाही, म्हणून ह्या प्लांट सेलचा आकार बदलत नाही. बघा, द स्पेस बिटवीन इनर अँड आउटर बाउंड्री इन्क्रीजेस, प्रोसेस इज कॉल्ड प्लाझ्मोलायसिस. बघा, ह्या सायटोप्लाझममधून पाणी हे बाहेर येण्यास सुरुवात झाल्यामुळे हे काय होणार? श्रिंक होणार, आकुंचन पावणार. मग ह्या प्रोसेसला म्हणतात आपण प्लाझ्मोलायसिस. म्हणजे पेशीमधून पाणी बाहेर येण्यास सुरुवात झाल्यानंतर त्याचा आकार काय होणार? श्रिंक होणार. या प्रोसेसला म्हणतात प्लाझ्मोलायसिस. डेफिनेशन एका मार्काला विचारली जाऊ शकते. त्याच वेळेला आपण काय करणार? या ॲनिमल सेलचं आपण ऑब्झर्वेशन करणार. आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात आली की ह्या ज्या सेल्स असतात, या सेल्स काय होणार? या श्रिंक होऊन जाणार. श्रिंक झाल्या का? श्रिंक झाल्या बघा, ही जी ॲनिमल सेल असते, या ॲनिमल सेलला फक्त सेल मेम्ब्रेन असतो, सेल वॉल ॲबसेंट असते. आणि या ठिकाणी ऑस्मॉसिस प्रोसेस झाल्याने या ठिकाणी श्रिंकची प्रोसेस घडून आली. म्हणजे सेल वॉल नसल्यामुळे याचा आकार काय होतो? चेंज होऊन जातो, श्रिंक होणार, फ्लॅसिड्स होणार. परंतु प्लांट सेल्स यामध्ये सेल वॉलमुळे जरी ऑस्मॉसिसची प्रोसेस झाली, हायपरटोनिक सोल्युशनमध्ये ठेवल्यानंतर याच्या आकारामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसत नाही आपल्याला. ही झाली ॲक्टिव्हिटी. आणि या ॲक्टिव्हिटीवरनं आपल्याला सेल वॉल, त्याचं फंक्शन, त्याचं स्ट्रक्चर समजण्यास मदत होणार. तर आता आपण त्यामध्ये बघणार सेल वॉल. बघा, या सेल वॉलला म्हणणार आउटर कव्हरिंग ऑफ सेल. जी पेशी असणार, त्या पेशीची जी आउटर कव्हरिंग असणार त्याला आउटर कव्हरिंग ऑफ सेल म्हणणार. बघा, सेल मेम्ब्रेनच्या बाहेर ही सेल वॉल असते. ही जी सेल वॉल असते की त्याला आपण नॉट युनिव्हर्सल म्हणणार, नॉट युनिव्हर्सल फीचर्स म्हणणार. कारण का? की प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेल वॉल ही ॲबसेंट असते. फक्त प्लांट सेलमध्ये, काही फंगसमध्ये आणि काही बॅक्टेरियामध्ये ही सेल वॉल प्रेझेंट असते, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल फीचर म्हणून संबोधन करत नाही. बघा, ही जी सेल वॉल असते ही रिजिड असणार, नॉन लिव्हिंग असणार. रिजिड म्हणजे ही कठीण असणार आणि ह्या निर्जीव सेलपासून तयार झालेली आहे, नॉन लिव्हिंग सेल्स. इट इज अ मेडअप ऑफ सेल्युलोज. सेल्युलोज एक टाईपचा कार्बोहायड्रेट असतो. इट इज अ मेडअप बाय मेनी ग्लुकोज युनिट बाय लिंक टुगेदर बाय ग्लायकोसिडिक लिंकेज. म्हणजे बघा, हा एक टाईपचा कार्बोहायड्रेट आहे. सेल्युलोज एक कार्बोहायड्रेटचा टाईप आहे. कार्बोहायड्रेट हा एनर्जी गिव्हिंग डाएट असतो, फोटोसिंथेसिसने तयार होतो. यामध्ये हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल असेल, हा दुसरा ग्लुकोज मॉलिक्यूल असेल, हा तिसरा ग्लुकोज मॉलिक्यूल असेल. असे असंख्य ग्लुकोज मॉलिक्युल्समध्ये ही लिंक तयार होते आणि त्यापासून हा पॉलिसॅकराइड्स तयार होतो. त्याला म्हटलं जातं सेल्युलोज. आता मग हे झालं त्याचं स्ट्रक्चर, त्याचं कॉम्पोजिशन. त्यानंतर बघणार आपण त्याचे फंक्शन्स, म्हणजे सेल वॉलचं यामध्ये असलेलं महत्त्व, त्याचं कार्य. त्यामध्ये दिलेलं आहे, या सेल वॉलमुळे या पेशीला असा विशिष्ट असा आकार मिळतो, विशिष्ट आकार मिळणार. त्याचबरोबर इट प्रोव्हाइड्स रिजिडिटी अँड स्ट्रेंथ टू द सेल. रिजिडिटी कठीणपणा असणार, एक स्ट्रेंथ येणार. बघा, असं का? की ज्या वनस्पती असतात, या वनस्पती स्टेशनरी असतात म्हणजे एकाच ठिकाणी असतात. त्यामध्ये कुठल्या प्रकारचे लोकोमोशन, हालचाल घडून येत नाही. आणि काही वेळेला जे काही एन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतील, उदाहरणार्थ गारपीट असेल किंवा वादळ असेल किंवा रेनफॉल्स असेल, यामध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ही सेल वॉलचा रोल हा महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर अपराईट राहण्यासाठी, म्हणजे उभं राहण्यासाठी
त्याचबरोबर काही लिव्ज असतील, फ्लावर्स असतील, यांना एक विशिष्ट असं एक पोझिशन देण्यासाठी या सेल वॉलचा रोल महत्त्वाचा असतो. म्हणून प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते. बघा, हे रिजिडिटी आणि स्ट्रेंथ टू द सेल्स, त्यानंतर फ्रीली परमिएबल. बघा, ही जी सेल वॉल आहे, या सेल वॉलचं जर स्ट्रक्चर आपण असं बघितलं, या सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये हा जो बेस हा जो दाखवलेला आहे, हा सेल मेम्ब्रेन आहे. सेल मेम्ब्रेन म्हणजे सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आहे. या मेम्ब्रेनच्या वरती हा जो लेअर आहे, याला आपण सेल वॉल म्हणतो. ही सेल वॉल नॉन लिव्हिंग्स असणार. यामधून जे पाणी असेल किंवा पाण्यामध्ये विरघळलेले काही न्यूट्रंट्स असतील, तर ते यामधून इझिली परमिएबल्स होणार आणि इझिली परमिएबल झाल्यामुळे या ठिकाणाहून यामध्ये काही सिलेक्टेड काही सबस्टन्स असतील, वॉटर असेल किंवा काही न्यूट्रंट्स असतील, तर ते आतमध्ये पेशीमध्ये जाणार. फ्रीली परमिएबल्स असल्यामुळे म्हणून रूटमधून जे काही न्यूट्रंट्स असतील पाणी शोषून घेण्यामध्ये फ्रीली परमिएबिलिटी ही प्रॉपर्टी आपल्याला ही महत्त्वाची असते प्लांट्समध्ये. त्याचबरोबर मेंटेन द शेप ऑफ द सेल मेम्ब्रेन वेन सायटोप्लाझम श्रिंक. बघा, ज्या वेळेला सायटोप्लाझम श्रिंक्स होणार, ज्या वेळेला अशी कंडिशन्स येणार, हायपरटोनिक सोल्युशन म्हणून ॲक्ट होणार, तर त्यावेळेला हे पाणी बाहेर येण्यास सुरुवात होणार. त्यामुळे सेल मेम्ब्रेन काय होणार, श्रिंक होणार. आता श्रिंक झाल्यामुळे त्याचा आकार हा मेंटेन करण्यामध्ये या सेल वॉलचा रोल हा महत्त्वाचा असतो. त्याला म्हणतात आपण प्लाझ्मोलायसिस. हे झाले फंक्शन्स. बघा, आता आपण जो टॉपिक्स बघणार पुढचा, तर त्यामध्ये दिलेलं आहे की ॲनिमल सेल डू नॉट हॅव सेल वॉल. ॲनिमल, समजा आपण ती ॲक्टिव्हिटी बघितली, त्यामध्ये चिक सेलचं आपण ऑब्झर्वेशन केलं की त्या चिक सेलला सेल वॉल नसते, त्यामुळे इरेग्युलर अरेंजमेंट असणार आणि त्यामुळे काय होणार, त्याचा आकार इझिली चेंज होतो. कारण का, जे प्राणी असतात ते हालचाल करणारे असणार आणि इझिली मुवमेंट होण्यासाठी, लोकोमोशन होण्यासाठी त्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी असणं आवश्यक आहे. म्हणून ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ही ॲबसेंट असते. बघा, जे फंगस असतील आणि बॅक्टेरिया असतील, हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतील, यांच्यासुद्धा आउटर सरफेसवर सेल वॉल असते. तर त्यामध्ये जर समजा आपण फंगस बघितलं, तर या फंगसचं जे आउटर कव्हरिंग असेल, म्हणजे जी सेल वॉल असते, एक विशिष्ट अशा कॉम्प्लेक्स शुगरपासून तयार झालेली असते, त्याला म्हणतात कायटिन्स. कायटिन काय आहे, कायटिन इज टाईप ऑफ पॉलिसॅकराइड्स. पॉली मीन्स मेनी, सॅकराइड्स मीन्स शुगर मॉलिक्युल्स. म्हणजे असे असंख्य ग्लुकोज मॉलिक्युलपासून जी चेन तयार होणार, त्याला आपण पॉलिसॅकराइड्स म्हणतो. आणि त्यापासून हे आउटर कव्हरिंग एक रिजिड स्ट्रक्चर तयार होणार, त्याला म्हणतात कायटिन. म्हणजे फंगस असेल, या फंगसमध्ये म्हणजे बुरशी असेल, बुरशीची जी सेल वॉल असते ती कायटिनपासून तयार झालेली असते. आणि ते जर आपण बॅक्टेरिया बघितला, तर बॅक्टेरियाची जी सेल वॉल एक पेप्टिडोग्लायकॅनपासून तयार झालेली असते. आता इथं पेप्टिडो हा प्रोटीनच्या रिलेटेड असलेला शब्द आहे. पेप्टाईड बॉन्ड तयार होतो, ॲमिनो ॲसिड्स म्हणून त्याला म्हणतात पेप्टाईड बॉन्ड. आणि अशा असंख्य पॉलिपेप्टाईडपासून प्रोटीन्स तयार होतो आणि यामध्ये ग्लायकॅन्स. आता यामध्ये हा झाला कार्बोहायड्रेट आणि हा झाला प्रोटीन्स. या दोघांच्या कॉम्बिनेशनपासून हे पेप्टिडोग्लायकॅन तयार होणार आणि या पेप्टिडोग्लायकॅनपासून ही बॅक्टेरियाची जी सेल वॉल तयार झालेली असते. बघा, सेल वॉल ही फक्त प्लांट सेलमध्ये, फंगस आणि बॅक्टेरियामध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणून याला आपण युनिव्हर्सल फीचर म्हणत नाही. त्यामध्ये ते रिझन्स आहे त्यामध्ये. त्यानंतर जर आपण जो पुढचा टॉपिक्स बघणार आहे, त्या पुढच्या टॉपिकचं नाव आहे इंटेरियर ऑफ सेल. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार, इंटेरियर ऑफ सेल. म्हणजे यामध्ये आपण डिफरंट टाईपच्या सेल ऑर्गॅनिकचा अभ्यास करणार.